तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही लोक खूप मेहनत करतात, पण तरीही त्यांना परिणाम मिळत नाही. आणि काही लोक अगदी सहजपणे जीवनात पुढे जातात. हा फरक फक्त नशिबाचा नाही. हा फरक आहे एनर्जी अलाइनमेंटचा. आपण जे पाहतो ते फक्त फिजिकल रियालिटी आहे. पण त्यामागे एक इन्व्हिजिबल पॅटर्न असतो. एक असा पॅटर्न जो तुमच्या थॉट्स, इमोशन्स आणि डिसिजन्सला सायलेंटली कंट्रोल करतो. अकल्ट सायन्समध्ये यालाच म्हणतात हिडन इन्फ्लुएन्स ऑफ कॉन्शियसनेस. आणि जर तुम्ही हा हिडन पॅटर्न समजून घेतला तर तुम्ही तुमच्या रियालिटीला कॉन्शियसली रिशेप करू शकता. या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या जीवनात दिसत नसलेला पण सतत कार्यरत असलेला तो इन्व्हिजिबल मेकॅनिझम, जो ठरवतो तुम्ही स्टक राहणार की इव्हॉल्व्ह होणार. वेलकम टू अकल्ट मास्टर क्लास. कधी असं झालंय का की आयुष्यात सगळं काही अगदी सुरळीत चालू आहे, म्हणजे घरात शांतता आहे, ऑफिसमध्ये कोणतंही टेन्शन नाहीये, पण तरीही एका दिवशी सकाळी उठल्या उठल्या आतून प्रचंड बेचैनी जाणवायला लागते. नक्कीच. असं बऱ्याचदा होतं. कोणतंही स्पष्ट कारण नसताना अचानक राग येतो, अस्वस्थता वाढते किंवा रात्रीची झोप उडते आणि मग आपणच गोंधळून जातो आणि स्वतःलाच विचारतो की माझ्यातच काहीतरी गडबड आहे का? हो, आणि लोक इथे स्वतःला जज करायला लागतात. हो ना, माझं डोकं तर फिरलं नाहीये ना, असा विचार मनात येतो. पण जर मी म्हटलं की या अचानक बदललेल्या मूडचा आणि जाणवणाऱ्या या अँक्झायटीचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी नसून थेट आकाशात किंवा सूर्यावर होणाऱ्या एखाद्या प्रचंड मोठ्या स्फोटाशी आहे, तर हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, कारण जेव्हा अशी कारण नसलेली अस्वस्थता येते तेव्हा आपण लगेच स्वतःला दोष द्यायला लागतो. म्हणजे माझ्याच मेंदूत काहीतरी बिघाड झालाय किंवा मलाच भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाहीये. बरोबर, एक प्रकारचं गिल्ट येतो. अगदी बरोबर. आपण एका अनामिक अपराधीपणाच्याच म्हणजेच गिल्टच्या ओझाखाली दबले जातो. पण ऑकल्ट ऑब्झर्वेशन आणि सखोल विज्ञान अतिशय स्पष्टपणे एक वेगळीच गोष्ट मांडतात. अच्छा, म्हणजे हे सगळं वैयक्तिक नसतं का? नाही, मानवी मनाचे हे अचानक बदलणारे रंग नेहमी पर्सनल नसतात. यामागे अनेकदा कॉस्मिक म्हणजेच वैश्विक कारणं असतात. आपण आपल्या भावनांना फक्त आपल्या आत किंवा आजूबाजूच्या परिस्थितीत शोधतो, पण त्या भावना अनेकदा पृथ्वीच्या वातावरणापलीकडच्या मोठ्या वैश्विक बदलांचा थेट परिणाम असतात. बापरे, हे सगळं ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटतंय. पण आज आपण याच अफाट विषयाचा अतिशय सखोल वेध घेणार आहोत. हो, आणि हा विषय खूपच रंजक आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य आधार आहे नवल शिंदे यांचा ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रोवास्तू एनर्जी व्हायब्रेशन हा ऑकल्ट मास्टर क्लास. विशेषतः त्यातील एपिसोड 34 कॉस्मिक वेदर अँड ह्युमन माइंड या भागातील नोंदी. तर मग हे जरा सविस्तर समजून घेऊया, कारण हा अचानक बदलणारा मूड खरोखरच आपला स्वतःचा प्रॉब्लेम आहे की आपण कुठल्याशा अदृश्य वैश्विक खेळाचा भाग आहोत. यामागील अदृश्य जोडणी समजून घेण्यासाठी आधी आपल्याला कॉस्मिक वेदर म्हणजेच वैश्विक हवामान ही संकल्पना उलगडावी लागेल. कॉस्मिक वेदर म्हणजे युनिव्हर्स लेवलचं इन्फ्लुअन्स असं काहीसा? हो, अगदी तसंच. पृथ्वीवर जसं एक हवामान असतं ना, कधी कडक उन्हाळा असतो, कधी अचानक ढग दाटून येतात आणि पाऊस पडतो किंवा मोठं वादळ येतं. अगदी तसंच या अथांग युनिव्हर्समध्येही एक सबटल एनर्जी वेदर म्हणजेच सूक्ष्म ऊर्जेचं हवामान सतत बदलत असतं. आणि हे वैश्विक हवामान आपल्या पृथ्वीवरील हवामानात इतकंच किंबहुना त्याहूनही अधिक शक्तिशाली असतं. अवकाशात वादळं? पण तिथे तर हवाच नसते ना. म्हणजे आपण शाळेत शिकलोय की स्पेसमध्ये तर व्हॅक्यूम किंवा पोकळी असते, मग तिथे हे वातावरण कसं तयार होतं? त्याची वादळं असतात. म्हणजे या वैश्विक हवामानात मुख्यतः सोलार फ्लेअर्स म्हणजेच सूर्यावरील ऊर्जेचे प्रचंड मोठे स्फोट, जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स म्हणजेच भूचुंबकीय वादळं यांचा समावेश होतो. अच्छा. यासोबतच कॉस्मिक रेडिएशन्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्च्युएशन्स म्हणजेच विद्युतचुंबकीय लहरींमधील चढ-उतार हे सगळं मिळून एक प्रचंड मोठं ऊर्जेचं वातावरण तयार करतं. म्हणजे एक प्रकारचा एनर्जी एन्व्हायरमेंट तयार होतं. अगदी बरोबर. जेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर एखादा मोठा स्फोट होतो तेव्हा लाखो अणुबॉम्ब एकाच वेळी फुटल्या इतकी ऊर्जा आणि रेडिएशन अवकाशात फेकलं जातं आणि ते सतत पृथ्वीच्या दिशेने प्रवाहित होत असतं. हे सगळं ऐकायला खूप भव्य वाटतंय, पण हा सगळा खेळ तर स्पेसमध्ये आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर सुरू आहे. मग त्याचा थेट मानवी शरीरावर किंवा मनावर कसा परिणाम होऊ शकतो? तोच तर मुख्य मुद्दा आहे. म्हणजे मला इथे एका जुन्या रेडिओ अँटेनाचं उदाहरण आठवतं.
एखादा रेडिओ अँटेना जसा हवेतून आपल्याला न दिसणाऱ्या फ्रिक्वेन्सी पकडतो आणि त्यानुसार छान गाणी ऐकवतो किंवा नुसतीच खरखर करतो, तसंच आपलं शरीरही काही अदृश्य सिग्नल पकडत असतं का? अतिशय चपखल उदाहरण दिलंय. कारण मानवी शरीर ही केवळ हाडामासांची किंवा रसायनांची बनलेली एक फिजिकल सिस्टम नाहीये. ती एक अत्यंत प्रगत आणि संवेदनशील बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम आहे. बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम म्हणजे नेमकं कसं काम करत आहे? आपला मेंदू पूर्णपणे इलेक्ट्रिकल इम्पल्सेसवर चालतो. मेंदूमधील अब्जावधी न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर करतात. आपली संपूर्ण नर्वस सिस्टम म्हणजेच मज्जासंस्था ही पूर्णपणे सिग्नल बेस्ड आहे. इतकंच नाही तर मानवी हृदय हे शरीरातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड स्वतः निर्माण करतं. आता इथे विज्ञानाचा एक साधा नियम लागू होतो. कोणता नियम? जेव्हा दोन चुंबकीय क्षेत्र किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा मोठा फील्ड नेहमी छोट्या फील्डवर प्रभाव टाकतो. अच्छा, म्हणजे जेव्हा सूर्यावर एखादा स्फोट होतो तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात जो बदल होतो तो बदल आपल्या शरीरातील या छोट्या विद्युत क्षेत्रांना डिस्टर्ब करतो. अगदी तसंच. जेव्हा सोलार फ्लेअर्स वाढतात आणि जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स पृथ्वीवर धडकतात तेव्हा पृथ्वीचं स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड काही काळासाठी विस्कळीत होतं आणि आपण याच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या आत राहत असल्यामुळे तोच डिस्टर्बन्स थेट मानवी नर्वस सिस्टीममध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणजे आपल्या मेंदूतून वाहणाऱ्या सूक्ष्म लहरींना अचानक एक प्रकारचा अडथळा जाणवू लागतो. हो, आणि यामुळेच आपल्या आयुष्यात कोणताही ताण नसतानाही अचानक इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड वाढते, झोपेचे प्रश्न निर्माण होतात. आणि तो मेंटल फॉग येतो तोही याचमुळे का? म्हणजे जिथे विचार स्पष्ट होत नाहीत, निर्णय घेता येत नाहीत. अगदी बरोबर. हे सगळं वैयक्तिक नसतं. हा सूर्याच्या ॲक्टिव्हिटीला आपल्या शरीराने दिलेला एक विशुद्ध जैविक प्रतिसाद असतो. बापरे, हे खूपच ठक्क करणारं आहे. पण जर सूर्याचे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बदल आपल्याला इतक्या खोलवर प्रभावित करत असतील तर मग चंद्राचं काय? चंद्राचा प्रभाव तर आणखीनच जवळचा आणि स्पष्ट आहे. कारण आपण शाळेत शिकलोय की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती ओहोटी येते. मग मानवी शरीरात इथे साधारणतः 70% पाणीच आहे ना? हो ना. आपल्या रक्तात पेशींमध्ये पाणी आहे. हो ना. तिथेही चंद्राच्या प्रभावामुळे अशीच काहीशी भरती ओहोटी येत असेल का? कारण लोक नेहमी फुल मून म्हणजेच पौर्णिमा आणि न्यू मून म्हणजेच अमावस्या यांच्याबद्दल खूप बोलत असतात. यावर बऱ्याचदा अंधश्रद्धा म्हणून टीकाही होते. यात खरंच काही तथ्य आहे की ही केवळ भीतीवर आधारित समजूत आहे? यात अंधश्रद्धेचा किंवा भीतीचा कोणताही भाग नाहीये. हे पूर्णपणे फ्लुइड डायनॅमिक्स आणि ऊर्जेचं गणित आहे. चंद्र जसा समुद्राच्या अथांग पाण्यावर प्रभाव टाकतो तसाच तो मानवी शरीरातील द्रवांवरही सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी परिणाम करतो. म्हणजे तो शरीरातील पाण्याच्या पातळीला इन्फ्लुएन्स करतो? हो. आणि जेव्हा शरीरातील पाण्याचे स्तर किंवा त्यावरील गुरुत्वाकर्षणाचा ताण बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या पिनियल ग्लँड आणि संपूर्ण नर्वस सिस्टीमवर होतो. फुलमून म्हणजेच पौर्णिमेच्या वेळी या गुरुत्वाकर्षणाच्या तीव्र प्रभावामुळे मानवी भावना खूप जास्त ॲम्प्लिफाय होतात. ॲम्प्लिफाय होतात म्हणजे जे काही आत चालू आहे ते अधिक तीव्रतेने बाहेर येतं, जसे एखादा आवाज माईकमुळे मोठा होतो. अगदी तसंच. आणि विशेषतः आपल्या सबकॉन्शियस म्हणजेच सुप्त मनात जे काही विचार, भीती किंवा दडपलेल्या भावना असतात त्या पौर्णिमेच्या काळात पृष्ठभागावर येतात. अच्छा, म्हणजे जर व्यक्ती आनंदी असेल तर तो आनंद दुप्पट होईल? नक्कीच. पण जर आतून एखादं साधं दुःख, असुरक्षितता किंवा राग दडपलेला असेल तर तो राग या काळात अचानक उफाळून येतो. आणि न्यू मून म्हणजेच अमावस्येच्या वेळी काय होतं मग? न्यू मूनच्या वेळी ऊर्जेचा प्रवाह आतल्या दिशेने असतो. एक प्रकारचा इनवर्ड पोल निर्माण होतो. यामुळे अंतर्मुखता वाढते, माणसाची ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटते आणि माणूस स्वतःच्याच विचारांमध्ये जास्त हरवतो. हे सगळं ऐकायला खूपच लॉजिकल वाटतंय आणि त्यातील विज्ञानाचा आधारही समजतोय. पण काय? इथे एक मोठा विरोधाभास असा दिसतो की जर पौर्णिमेचा किंवा सूर्यावरील स्फोटांचा प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी पडत असेल तर मग काही लोक अगदी शांत कसे राहू शकतात आणि काही जण लगेच हायपर का होतात? हा खूप चांगला मुद्दा आहे. सर्वांवर समान परिणाम का होत नाही? नवल शिंदे यांच्या मास्टर क्लासच्या मागच्या भागात म्हणजे एपिसोड 33 मध्ये प्लॅनेटरी एनर्जीबद्दल जी चर्चा झाली होती त्याची मला इथे आठवण येते. हो, तिथे आपण यावर थोडं बोललो होतो.
हे एखाद्या व्यक्तीचा रोगप्रतिकारक शक्तीसारखं म्हणजेच इम्युन सिस्टीमसारखं आहे का? जसं एकाच वातावरणात एक व्यक्ती आजारी पडतो आणि दुसरा मात्र पूर्णपणे ठणठणीत राहतो, तसंच हे कॉस्मिक एनर्जीच्या बाबतीतही होतं का? हा संदर्भ अतिशय अचूक आहे. एकाच कॉस्मिक वेडरमध्ये लोकांचे अनुभव वेगवेगळे असतात, कारण यामागे 2 अत्यंत महत्त्वाचे घटक काम करतात. कोणते 2 घटक? पहिला घटक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नर्वस सिस्टीमची सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता, आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या व्यक्तीच्या ऑराची स्टॅबिलिटी म्हणजेच स्थिरता. ऑरा म्हणजे शरीराभोवती असलेलं ऊर्जेचं वलय. या वलयाची भूमिका या वैश्विक हवामानात नेमकी काय असते? ते खऱ्या शील्डसारखं काम करतं का? नक्कीच. कोणतीही कॉस्मिक एनर्जी थेट मानवी मनावर किंवा मेंदूवर आदळत नाही. ती ऊर्जा सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या ऑरा फील्डमध्ये प्रवेश करते. हा आपला पहिला डिफेन्स मेकॅनिझम आहे, जणू काही एक अदृश्य शॉक ॲब्झॉर्बर. अच्छा, म्हणजे जर हा शॉक ॲब्झॉर्बर कमकुवत असेल तर प्रॉब्लेम होतो. हो, जर एखाद्या व्यक्तीचा ऑरा वीक किंवा अनस्टेबल असेल, मग ते अपूर्ण झोपेमुळे असो की चुकीच्या आहारामुळे असो किंवा सततच्या नकारात्मक विचारामुळे असो, तर तो बाहेरून आलेला वैश्विक ऊर्जेचा डिस्टर्बन्स थेट आत पोहोचतो. आणि मग ती व्यक्ती लगेच रिॲक्ट करते. अगदी बरोबर. तिचं कन्फ्युजन वाढतं आणि ती अत्यंत अस्थिर होते. पण ज्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो, जे आतून स्थिर असतात, त्यांच्या बाबतीत काय घडतं? जर ऑरा स्ट्रॉंग आणि कोहेरेंट म्हणजेच सुसंगत असेल, तर ती वैश्विक ऊर्जा आत येते, शरीराभोवतून वाहते, पण व्यक्तीला विचलित करत नाही. अशी व्यक्ती त्या ऊर्जेच्या बदलाला शांतपणे ऑब्झर्व्ह करू शकते. म्हणजे ते भारावून जात नाहीत. नाही, ते भारावून न जाता त्या ऊर्जेचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करू शकतात. याच संदर्भात नवल शिंदे यांच्या ऑरा ऑब्झर्वेशनच्या अनुभवाचा या मास्टर क्लासमध्ये उल्लेख आहे. त्यांनी कोणती निरीक्षणं नोंदवली आहेत? त्यांनी क्लिनिकल लेव्हलवर अनेक निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यांनी पाहिलं की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात कोणतीही अडचण नसते, कोणताही प्रत्यक्ष मानसिक ताण नसतो, तरीही त्यांच्या ऑरामध्ये अचानक प्रचंड एनर्जी डिस्टर्बन्स दिसू लागतो. बापरे! आणि जेव्हा त्यांनी या डिस्टर्बन्सचं कारण शोधलं, तेव्हा त्यांना काय सापडलं? जेव्हा त्यांनी या गोष्टीचा सखोल अभ्यास केला आणि त्या विशिष्ट दिवसाची कॉस्मिक ॲक्टिव्हिटी तपासली, तेव्हा त्यांना या 2 गोष्टींमध्ये थेट संबंध असल्याचे स्पष्ट दिसले. म्हणजे ज्या दिवशी कॉस्मिक ॲक्टिव्हिटी जास्त होती, तोच दिवस. हो, ज्या दिवशी सूर्यावर मोठे स्फोट झाले होते किंवा भूचुंबकीय वादळ आली होती, नेमक्या त्याच दिवशी त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये लोकांचे ऑरा अत्यंत डिस्टर्ब्ड आणि अस्थिर झालेले दिसले. जेव्हा अवकाशात ऊर्जा बदलते, तेव्हा ती मानवी ऑरामध्ये अतिशय स्पष्टपणे परावर्तित होते. म्हणजे आपला वैयक्तिक वाटणारा ताणतणाव हा बऱ्याचदा आपला स्वतःचा नसून तो समाजाचा किंवा या अथांग विश्वाचा ताणतणाव असू शकतो. हे समजायला खूपच भारी आहे, हो ना? पण मग ह्या माहितीचा प्रत्यक्ष आयुष्यात काय उपयोग? म्हणजे आता रागासाठी किंवा कामात लक्ष न लागण्यासाठी थेट सूर्याला किंवा चंद्राला जबाबदार धरायचं का? नाही, अजिबात नाही. म्हणजे अरे, मी आज खूप चिडचिड केलीये कारण आज सूर्यावर स्फोट झालेत, असं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून टाकायची का? ह्या माहितीचा वापर करून स्वतःला कसं सावरायचं? ऑकल्ट विज्ञानाचा किंवा या ज्ञानाचा उद्देश कधीही स्वतःची जबाबदारी टाळणे हा नसतो. जर आपण याला एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं, तर हे ज्ञान जबाबदारी झटकवण्यासाठी नाही, तर अवेअरनेस म्हणजेच जागरूकता वाढवण्यासाठी आहे. अवेअरनेस म्हणजे नेमकं कशाबद्दल? बघा, कधीकधी समाजात अचानक टेन्शन वाढतं. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तिथे काहीही कारण नसताना वातावरण खूप हेवी वाटतं. हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजेच सामूहिक जाणीवेचा प्रभाव आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण मानवी जाणीव एकमेकांशी एका अदृश्य पातळीवर जोडलेली आहे. हो, आणि जेव्हा कॉस्मिक डिस्टर्बन्स वाढतो, तेव्हा या सामूहिक ऊर्जेच्या जाळ्यात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. म्हणजे एकाच वेळी हजारो लोकांवर तो कॉस्मिक इफेक्ट होत असतो आणि आपण त्या गर्दीची अस्वस्थता नकळतपणे कॅच करतो, जसं एखादा वायफाय राउटर सिग्नल कॅच करतो. अगदी योग्य उदाहरण दिलंत. आणि म्हणूनच या माहितीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यामुळे आपली सर्वात मोठी पर्सनल मिसअंडरस्टँडिंग किंवा वैयक्तिक गैरसमज दूर होतो. म्हणजे आपण स्वतःला दोष देणं थांबवतो. हो, जेव्हा मन अचानक अस्वस्थ होतं, तेव्हा माणूस स्वतःला दोष देतो. मीच अनस्टेबल आहे किंवा माझ्यातच काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. हा जो स्वतःला दोष देण्याचा आणि गिल्ट बाळगण्याचा प्रकार आहे, तो या ज्ञानामुळे कायमचा थांबतो. बरोबर, कारण अस्वस्थता जाणवल्यावर हे समजतं की सिस्टीम फक्त बाहेरच्या वातावरणाला रिस्पॉन्ड करत आहे, ते कायमस्वरूपी बिघडलेलं नाहीये. अगदी बरोबर.
मग अशा वेळी आपण नेमका काय प्रतिसाद द्यायला हवा? सत्य हे आहे की आपण कॉस्मिक वेदर कंट्रोल करू शकत नाही. सूर्यावरचे स्फोट किंवा चंद्राच्या कला थांबवणं आपल्या हातात नाही. पण आपला स्वतःचा रिस्पॉन्स 100% कंट्रोल करता येतो. त्यासाठी काय करायला हवं? या मास्टर क्लासमध्ये नवल शिंदे अत्यंत प्रभावी उपाय सुचवतात. सर्वात पहिला उपाय म्हणजे अवेअरनेस. आज काहीतरी वेगळं जाणवतंय याची जाणीव ठेवणे. दुसरं म्हणजे ग्राउंडिंग. स्वतःला निसर्गाशी जोडून अतिरिक्त ऊर्जा जमिनीत सोडून देणे. तिसरं म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून मज्जासंस्थेला शांत करणे. आणि विचारांच्या पातळीवर काही करायचं असतं का? हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीवर तातडीने रिॲक्शन न देता ऑब्झर्वेशन करणे. जेव्हा ती अस्वस्थता येते तेव्हा त्यात वाहून न जाता अरे आज थोडी ऊर्जा वेगळी आहे हे समजून शांत राहणे आवश्यक आहे. खरंच हे खूपच डोळे उघडणारं आहे. जर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, मानवी मन हे काही आयसोलेटेड किंवा एकटं बेट नाहीये. ते या अथांग कॉस्मॉसशी, या ब्रह्मांडाशी एका अत्यंत सूक्ष्म पण मजबूत धाग्याने जोडलेलं आहे. नक्कीच. जेव्हा या कॉस्मॉसमध्ये काही बदलतो तेव्हा तो बदल आपल्या आतही काहीतरी हलवून जातो. एकदा का हे समजलं की ती अनावश्यक अपराधीपणाची, त्या गिल्टची भावना आपोआप कमी होते. आपण स्वतःशी जास्त प्रेमाने वागू लागतो आणि खऱ्या अर्थाने जागरूकता सुरू होते. अगदी बरोबर. नवल शिंदे यांच्या या सिरीजमधील पुढचा टप्पाही असाच रंजक असणार आहे. एपिसोड 35 मध्ये आपण मून सायकल्स आणि इमोशनल इंटेलिजन्स यावर विशेष भर देणार आहोत. चंद्र आणि मानवी भावनांचा हा खेळ नेमका कसा आपल्या फायद्यासाठी वापरता येईल हे तिथे पाहता येईल. पण आजची ही सखोल चर्चा संपवताना एक अत्यंत विलक्षण आणि विचार करायला लावणारा प्रश्न मागे ठेवून जाणं मला गरजेचं वाटतं. कोणता प्रश्न? जर वैश्विक हवामानाचा किंवा त्या कॉस्मिक वेदरचा एवढ्याशा मानवी मनावर आणि मज्जासंस्थेवर इतका सखोल आणि थेट परिणाम होत असेल तर एकदा विचार करा. जेव्हा पृथ्वीवरील लाखो करोडो मानवांची मनं एकाच वेळी एकसारखा विचार करतात किंवा एकाच तीव्र भावनेतून, मग ती भीती असो, आनंद असो किंवा प्रचंड तणाव असो, एकाच वेळी जातात, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ती अफाट आणि एकत्रित ऊर्जा या विशाल विश्वाच्या हवामानात कोणते नवे बदल घडवून आणत असेल. बापरे, हा तर पूर्णपणे उलटा विचार झाला. हो ना? आपण फक्त आकाशातून येणारे सिग्नल्स पकडणारे रिसिव्हर आहोत की आपल्या एकत्रित विचारांनी आणि भावनांनी नकळतपणे या विश्वाचे हवामान ठरवणारे आपण अत्यंत शक्तिशाली ट्रान्समीटर देखील आहोत? याचा नक्की विचार करा. तर आता तुम्हाला कळलं आहे, तुमच्या लाईफमधील समस्या बाहेरच्या परिस्थितीमुळे नाहीत, तर त्या तुमच्या इनर अलाइनमेंटमुळे तयार होतात. जेव्हा तुमचे थॉट्स, इमोशन्स आणि ॲक्शन्स एकाच फ्रिक्वेन्सीवर अलाइन होतात तेव्हा रियालिटी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करते. आणि जेव्हा अलाइनमेंट नसतो तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी परिणाम मिळत नाही. म्हणून बदल बाहेर करण्याचा प्रयत्न करू नका. पहिले तुमच्या एनर्जी पॅटर्नला ऑब्झर्व्ह करा. कारण जे तुम्ही आतमध्ये आहात तेच तुम्ही बाहेर अनुभवणार आहात. हा एपिसोड जर तुम्हाला जाणवला असेल तर तो फक्त इन्फॉर्मेशन नाही, तो एक इनर ॲक्टिवेशन आहे. मी आहे नवल शिंदे. ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू एनर्जी व्हायब्रेशन. पुन्हा भेटूया ऑकल्ट मास्टर क्लासच्या पुढच्या एपिसोडमध्ये.